नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या महिलांकडे भरपूर साड्या असतात. आता काही महागाच्या असतात तर काही नॉर्मल अशा साड्या आपण कपाटामध्ये ठेवत असतो. परंतु भरपूर ज्या महिला आहे त्या साड्यांच्या घड्या व्यवस्थित घालत नाही, त्यामुळे आपल्या ज्या हेवी अशा जास्त महागावाल्या ज्या साड्या असतात त्या लवकर खराब होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडी ठेवण्यासाठी तुम्हाला कपाटाची देखील गरज पडणार नाही असं एक सुंदर ऑर्गनायझर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण त्याचबरोबर साड्यांच्या घड्या व्यवस्थित कशा घातल्या पाहिजे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, आपल्याकडे भरपूर अशा काठावाल्या ज्या साड्या असतात, म्हणजे भरदरी काठ ज्या असतात, त्या जर साड्या व्यवस्थित गडी करून जर ठेवल्या नाही तर या साड्या काठावरती खराब देखील होतात आणि सोबतच एक साडी जर काढायला गेलं तर दुसरी साडीसुद्धा खाली पडल्यानंतर त्याची जी घडी आहे लवकर निघते, उलगडते. तर असं होऊ नये यासाठी अगदी सोपी पद्धत आज घडी घालण्याची तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही या साड्या बघा, ज्या की मी मेशोवरतून घेतलेला आहे आणि 1000 रुपयाच्या आतमध्ये मला ह्या सर्व साड्या रिसीव झालेल्या आहे. तुम्हाला या साड्यांपैकी जी कुठली साडी घ्यायची असेल त्या सर्वांची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन चेकआउट करू शकतात. आणि बघा, आता साडीची घडी कशी घालायची ते आपण या ठिकाणी बघूया. सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे 4 वेळेस मी साडीला फोल्ड करून घेतलं होतं. अगदी नॉर्मल आपण जशी घडी घालतो सेम त्या पद्धतीने साडीची अशी फोल्डिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आता बघा, खालच्या साईडचा किंवा वरच्या साईडचा जो काही ब्रॉड काठ असेल तो आपल्याला अशा पद्धतीने अगदी थोड्या याच्यामध्ये फोल्ड करायचा आहे. त्यानंतर पुन्हा साडीला असं उलट्या साईडने ठेवायचं आहे. जो ज्या काठाची आपण घडी घडी केली होती ती खालच्या साईडने येते बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, आता व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तर त्या पद्धतीने दोघंही बाजूंनी आपल्याला एक एक घडी असे तयार करून घ्यायची आहे. आणि बघा, त्यानंतर पुन्हा ज्या घड्या आपण तयार केल्या त्यावरतीच आपल्याला ह्या घड्या एकावर एक ठेवायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला जो काठ आहे आपण फोल्ड केला होता तो काठ व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे आणि अशी घडीवर घडी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर घडी घातली तर तुमची जी साडी आहे लवकर खराब देखील होणार नाही. सोबतच जी घडी आहे ती जोपर्यंत आपण घडी काढत नाही तोपर्यंत ही घडी आहे अशीच राहते. आणि बघा, जो समोरील जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि बघा, जो काठ आपण फोल्ड केला होता त्या ठिकाणी आपल्याला ते पॉकेट तयार होतं, त्यामध्ये सरळ आहे अशीच घडी आपल्याला या पॉकेटमध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही कधी साडीची घडी जर घालून बघितली तर तुम्हाला गॅरंटी देते, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून या साडीची घडी जोपर्यंत काढत नाही ना तोपर्यंत ही घडी अजिबात निघत नाही. आणि बघा, जे पॉकेट तयार झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ब्लाऊज जो आहे तो सुद्धा ठेवू शकतात किंवा पेटीकोट देखील ठेवला तरीही चालेल. आणि ही सुद्धा साडी मी मेशोवरूनच घेतलेली आहे. 1000 रुपयाच्या आतमध्ये मला ही साडी रिसीव झालेली आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. कार्यक्रम छोटा असू द्या मोठा असू द्या कुठेही तुम्ही याला वेअर करू शकता, कारण एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी भरदरी साडी कुठेच तुम्हाला मिळणार नाही. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण जी घडी आहे ती तयार केलेली आहे. आता बघा, अजून एक घडी जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी बघा, मी या ठिकाणी दुसऱ्या रंगाची साडी घेतलेली आहे. सेम त्या पद्धतीनेच आपल्याला ज्या पद्धतीने आपण रेग्युलरली घडी तयार करतो त्या पद्धतीने साडीची घडी तयार करायची आहे. पण बघा, सुरुवातीला मी तुम्हाला साडी या ठिकाणी दाखवत आहे. जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे. आणि बघा, जो काठ आहे तो अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. ही पद्धतसुद्धा अगदी युनिक आहे, वेगळी आहे आणि यामुळे सुद्धा साडी कधी खराब होत नाही. तर बघा, वरच्या साईडला जो काठ होता त्या ठिकाणी आपल्याला सेंटरमधून अशा पद्धतीने घडी तयार करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि सर्व साडी हाताने नेहमी सेट करायची आहे. आता जो ओपनवाले जे काठाचा भाग आहे बघा, तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आता दुसरी जी बाजू आहे ती सुद्धा अशा पद्धतीने त्यावरती फोल्ड करायची आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला साडी जी आहे ती अशा पद्धतीने हाताच्या मदतीने सेट करून घ्यायची आहे. आणि बघा, ज्या ठिकाणी आपण खालचा जो भाग आहे, जो पॅकवाला भाग
तो अशा पद्धतीने एक छोटीशी त्याची फोल्डिंग करायची आहे आणि त्यानंतर हा उरलेला ओपनवाला जो भाग असतो तो आपल्याला त्यामध्ये छोटंसं एक पॉकेट तयार होतं, त्या पॉकेटमध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। आणि बघा इतकी साधी आणि सिंपल आपली जी एवढ्या भरदरी साडीची जी घडी आहे ती तयार झालेली आहे। आणि एवढ्या हेवी साडीची इतकी छोटीशी घडी घालणं म्हणजे इम्पॉसिबल असतं, पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर घड्या घालून ठेवल्या तर तुमच्या एकाच ठिकाणी भरपूर साड्या देखील मावतील। आणि बघा अगदी साडी जशी पाहिजे तशी अशी उभी जरी केली तरीही त्याची जी घडी आहे ती अजिबात निघत नाही आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने जर नॉर्मल जर घड्या घातल्या साड्यांच्या, ज्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने ज्या घड्या घालतो त्या पद्धतीने जर घड्या घातल्या तर ती जी घडी आहे ती लवकर निघते देखील आणि कपाटातून एखादी जर साडी जर घ्यायला गेलो तर दुसऱ्या साडीची देखील घडी निघते। आणि बघा दोघंही साड्या सेम आहे, परंतु बघा एक घडी मी तुम्हाला करून दाखवली आणि दुसरी घडी आपण जी नेहमीप्रमाणे घालतो ती घडी आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही घडी घातली तर नक्कीच तुमच्या कपाटामध्ये भरपूर साड्या देखील मावतील आणि तुमचं कामही सोपं होईल। आता राहिला प्रश्न या साड्या ठेवण्याचा। आता तुम्ही आजपर्यंत फोटोचा अल्बम बघितला असेल, याच्यानंतर गॅलरीचा अल्बम बघितला असेल मोबाईलमध्ये, पण तुम्ही कधी साडीचा अल्बम बघितला आहे का? तर मी आज तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा अल्बम दाखवते आहे, बघू शकता, जो की साडीचा अल्बम आहे। ज्या पद्धतीने सेम फोटोचा अल्बम असतो, डॉक्युमेंटचा अल्बम असतो, सेम त्या पद्धतीचा आपल्याला साडीचा देखील आता अल्बम मिळतोय आणि यामध्ये भरपूर साड्या तुम्ही ठेवू शकतात। 20 पॉकेट यामध्ये दिलेले असतात, तुम्ही 20 साड्या देखील यामध्ये अगदी आरामात ठेवू शकतात। आणि बघा मी तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवत आहे। आपल्याकडे अशा भरपूर हेवी साड्या असतात ज्या की कपाटामध्ये ठेवायलाही जागा शिल्लक राहत नाही, त्यावेळेस तुम्ही ह्या बॅगचा यूज करू शकतात। खूप कमी किमतीमध्ये रिसीव झालेले आहे, कोणीही इझिली याला बाय करू शकतात, इतकी कमी किंमत आहे। आणि तुम्हाला जर हा सुद्धा साडीचा जर अल्बम हवा असेल, घ्यायचं असेल, तर याचीसुद्धा जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आणि सर्व ज्या साड्या आहे त्या मेशोच्या आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा साड्यांच्या घड्या कशा वाटल्या ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कुठली ट्रिक आवडते ते। आणि बघू शकतात खूप सुंदर आहे ही ग्रीनवाली साडीसुद्धा मेशोचीच आहे, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला दिली जाईल। आणि बघा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। आणि हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात ते सुद्धा एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठ पोहोचला ते। आणि त्यानंतर मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल। आणि बघा अशा पद्धतीने यामध्ये साड्या ठेवून व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे। जरी कपाटामध्ये जर साड्या ठेवायला जर जागा शिल्लक नसेल, त्यावेळेस तुम्ही हा साडीचा अल्बम नक्कीच ट्राय करू शकतात। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।